मध्ये सगळ्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। तर काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं। जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। तर राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनजिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू। सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये चलन तुटवडा। तर लातूर, धाराशिव, परभणीतील बँकांमधून 500च्या नोटा गायब। चलन तुटवड्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत। अंबादास दानवे यांनी वेधलं चलन तुटवड्याकडे लक्ष। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तीव्र तुटवडा। लग्न सराईचा काळ आणि शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्वी मशागतीचे दिवस असल्यानं नागरिक अडचणीत असल्यानं लवकरात लवकर ही समस्या सोडवावी, आरबीआयला विनंती। बच्चू कडूंचा 17 तारखेला मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा इशारा। तर दिव्यांग बांधवांसंदर्भातील जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कडू आक्रमक। 2 जीआर काढल्यामुळे दिव्यांग बांधव मिळणाऱ्या मानधनापासून वंचित। राज्यामध्ये मराठीचे 12 वाजले। 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीत नापास। व्याकरणाच्या चुका, वाचनाच्या अभावामुळे मराठीचा रिपोर्ट फेल। दरम्यान शिक्षण तज्ज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर। शिर्डीतील जमीन खरेदीसाठी सीए ललित पोफळेनं पैसे दिल्याचा अशोक खरातचा दावा। सूत्रांची माहिती, तर पोफळेनं पैसे दिल्याचं पोलीस तपासात नाही समोर। जवळपास 5.25 कोटींचा हा व्यवहार झाल्याचं उघड। तर जमीन खरेदीसाठी एवढे पैसे पोफळे बंधूंनी कुठून आणले याचा तपास होणार का, याकडेही लक्ष। गडचिरोलीमध्ये लग्न समारंभात नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर नृत्य। पोलिसांकडून 5 जणांवर गुन्हा दाखल। गडचिरोलीच्या एटापल्लीमध्ये विवाह सोहळ्यात गाणं लावण्यात आलं। तर आज विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली। त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। आळंदीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाईफेक। लवांडेंनी वारकरी संप्रदायातील घुसखोरांची यादी जाहीर केली होती। भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा। मला पिस्तूल दाखवून धमकावलं, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। विकास लवांडेंचा गंभीर आरोप। तर शाईफेक करणाऱ्या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी। तर शाई फेकल्याच्या प्रकरणासंदर्भात विकास लवांडेंनी संबंधित घटनेची माहिती शरद पवारांना दिली आहे। माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर चिखलफेक केल्यानं शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागल्यामुळे वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची टीव्ही 9ला प्रतिक्रिया। संग्राम भंडारेंच्या कृतीचा आमदार संग्राम जगतापांकडून समर्थन। लवांडेंवरील शाईफेकीनंतर जगताप यांच्याकडून भंडारेंचं अभिनंदन। तर या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगतं, हे लोकांसमोर यायला हवं, जगताप यांचं वक्तव्य। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून सुद्धा संग्राम भंडारे यांच्या कृत्याचं समर्थन। तर या प्रकरणाची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करू नका असं म्हणत बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप खोटा असल्याचाही पडळकरांचा दावा। संग्राम भंडारे खरंच वारकरी संप्रदायाचे आहेत का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा तालिबान झाल्याशिवाय राहणार नाही। लवांडेंवरील शाईफेकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांची टीका। तर मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली पाठराखण मान्य आहे का? जगताप यांचा हा सवाल। हा विचारांवर हल्ला। 15 ते 16 लोक जातात आणि बंदूक दाखवून हल्ला करतात, हे चुकीचं। बोलून प्रश्न सुटतात, हे संत परंपरेला शोभत नाही। खरे वारकरी अशा पद्धतीने बोलतात का? रोहित पवारांचा हल्ला बोल। शाईफेक करणं मला पटत नाही, मंत्री छगन भुजबळांचीही प्रतिक्रिया। तर वारकरी संप्रदाय शांततेसाठी ओळखला जातो असंही वक्तव्य। शिवाय विचारांनी समता करा, विचारांनी या ठिकाणी सामना करा। वारकरी विचार शाईफेक करा असं सांगतो का? अंबादास दानवे यांच्यासह संग्राम भंडारेंवर ते संतापले। शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवर दुग्धाभिषेक। लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक करण्यात आला। आता बघूया टीसीएस धर्मांतर प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या। एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुलींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला मतीन पटेलनंच लपवलं होतं। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खान आणि कुटुंबियांची समोरासमोर चौकशी। एसआयटी कडून निदा खानच्या कुटुंबाची 2 तास चौकशी। अनेक घडामोडींचा उलगडा होण्याचीही शक्यता। टीसीएसमधील प्रकरण निदा खानपुरतंच मर्यादित नाही। टीसीएस प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी। मंत्री शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। तर काश्मीर फाईल्स सारखा प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतोय।
शिरसाटांची प्रतिक्रिया. निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात. धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही. एफआयआर दाखल होण्याआधीच तिची बदली. निदा खानवरील आरोप कोर्टात टिकणार नाहीत. ओवैसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण. निदा खानला संरक्षण देणाऱ्यांना अटक करा. या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप करून काही जण राजकारण करतायत. निदा खानला एमआयएमचे लोक लपवत होते तेव्हा पोलीस काय करत होते, अंबादास दानवेंचा हा सवाल. एमआयएम नगरसेवकांना निदा खानला लपवलं असेल तर पोलीस कारवाई करतील. समाज विघातक कृत्य करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल सादर. तर आयोगाच्या शिफारसींनुसार कठोर कारवाईचं आश्वासन. महिला आयोगाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना हा अहवाल सुपूर्द. आता बघूयात देशातल्या टॉप 9 राजकीय घडामोडी. पश्चिम बंगालमध्ये आजपासून भाजप पर्व. शुभेंदू अधिकारींनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कोलकाताच्या ब्रिगेड परेड मैदानावर शुभेंदू अधिकारी सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गजांची हजेरी. तर गुडघ्यावर बसून पंतप्रधान मोदींचा जनतेला नमस्कार. महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी भावनिक क्षण. तर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या राज्यामध्ये सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य. तर पंतप्रधान मोदींच्या करिश्माचं हे यश. बंगालमध्ये भय हरलं आणि भरोसा जिंकला. उपमुख्यमंत्री शिंदेंचंही वक्तव्य. पश्चिम बंगालमध्ये भाजप भ्रष्ट नेता मुख्यमंत्री. भ्रष्टाचारींना सत्तेत बसवण्याचं सातत्य भाजपनं कायम ठेवलंय. राऊतांची टीका. तर तृणमूल काँग्रेसमध्ये असताना शुभेंदू अधिकारींचा पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ समोर आला होता, असंही वक्तव्य. तामिळनाडूमध्ये विजय थलपती उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. तर उद्या 3:15 वाजता शपथविधी सोहळा. थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा. टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिल्याच्या पत्रानं एक आमदार असलेला एआयडीएमके पक्ष आक्रमक. तर आमच्या आमदारांचं बनावट सहीचं पत्र राज्यपालांना दिलं, एएमएमकेचा दावा. दरम्यान पक्षाचे सरचिटणीस टीटीव्ही दिनकरन हे तक्रार दाखल करणार. त्यामुळे जनतेचे टीव्हीकेला बहुमत आहे. दरम्यान त्यांना सरकार स्थापन करू द्यायला हवं. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी डीएमके सोबत असतील, राऊतांचं वक्तव्य. केरळच्या मुख्यमंत्री पदासंदर्भातली काँग्रेसची बैठक संपली. 3 तास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक. आजच्या बैठकीमध्ये केरळच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात तोडगा नाहीच. दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्णय मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उद्या मंत्रिमंडळ विस्तार. आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेणार. सध्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये 54 मंत्री असून या मंत्र्यांमध्ये 2 उपमुख्यमंत्री देखील आहेत. आता बघूयात इतरही टॉप 9 राजकीय बातम्या. प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती स्थापन. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी आता मंत्रिस्तरीय समिती. भाजपकडून बावनकुळे आणि महाजन, शिवसेनेकडून उदय सामंत आणि दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून भुजबळ आणि मुश्रीफ समन्वय समितीमध्ये. महायुतीमध्ये एकमत होत नसल्यानं महामंडळ वाटप रखडलेलंच. दरम्यान इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे महामंडळ वाटपास ब्रेक. नाराजी नाट्य वाढू नये म्हणून महामंडळ नियुक्तीलाच दिरंगाई. सूत्रांची माहिती. अंबादास दानवेंकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट. भेटीदरम्यान मिलिंद नार्वेकरांची देखील इथे उपस्थिती. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर दानवेंनी सपकाळांची भेट घेतली आहे. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नगरसेवक पती पत्नीची 4थी जोडी दाखल. तर सचिन पाटील आणि अश्विनी पाटील सभागृहात एकत्र असणार. अश्विनी पाटील यांची स्वीकृत नगरसेवकपदी नीतवर्णी. मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार. उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात. जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार. मीरा भाईंदरमधील 254 एकर सरकारी जमिनीवरून आरोप प्रत्यारोप. 2 बिल्डरला जमीन आंदण दिली. कुणाच्या फायद्यासाठी केस हरले का, राऊतांचा सरकारला सवाल. तर जमीन सरकारी मालकीची, ती लीजवर दिली होती. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, बावनकुळेंचंही उत्तर. शहरातील अनधिकृत कॅफेवर कारवाई करा. शहरात विनापरवाना सुरू असलेल्या कॅफेमध्ये गैरप्रकार वाढत असल्याची घटना समोर आल्यानंतर प्रकाश सोळंकेंकडून माजलगाव पोलिसांना निवेदन.